हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आता तुम्हाला रोज गाडी चालवत कामावर जायची धास्ती नाही, भांडी घासायची, कपडे धुण्याची धास्ती घ्यावी लागणार नाही, किराणा दुकानात जायचीही नाही. तुम्ही या सगळ्याचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही म्हणाल कसं ते सांगा. सांगते मी. तर माझ्याकडे 3 संदेश आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते आहेत आनंद देणे आणि आनंद घेणे या विषयावरचे. कारण बघा, आनंदाही पेक्षा मी आनंद घेण्याबद्दल जास्त बोलणार आहे की तुमच्या आयुष्याचा आनंद कसा लुटायचा आणि सुट्ट्या किंवा मेजवान्या किंवा खरेदीला जाणं किंवा ते दुर्मिळ दिवस जेव्हा तुमच्या बाबतीत काहीतरी खूप रोमांचक घडलं होतं, पण त्याही पेक्षा आपल्या सगळ्यांनाच माहिती की ते म्हणजे तुम्ही म्हणाल की कधी कधीच असे दिवस असतात हो. पण बघा, आपण नेहमीच पर्वताच्या शिखरावर राहून जगू शकत नसतोच, नाही का? आपलं बरंच अगदी बहुतांश आयुष्य सर्वसामान्य असतं. ते म्हणजे सकाळी उठा, रात्री झोपा, कामावर जा, घरी या, भांडी घासा, गाडीत पेट्रोल टाका, गवत कापा, किराणा दुकानात जा, कपडे धुवा, स्वयंपाक करा, सगळ्यांनी खाल्लं का बघा, साफसफाई करा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, पुन्हा कामावर जा. आणि बघा, मला वाटतं देवाच्या मदतीने एक असा मार्ग आहे ज्यामुळे आपण आनंद घेऊ शकतो. जे करतो त्या प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो. उदाहरणार्थ, आज मी इथे येऊन असं विचारलं की किती जण ट्रॅफिकमधून गाडी चालवत कामावर जायचा आनंद घेता? किती जण कपडे धुण्याचा आनंद घेता? किती जण घरच्या साफसफाईचा आनंद घेता? देव तुमचं भलं करो ज्यांना साफसफाई करायला आवडतं. आणि किराणा दुकानाचं काय? किती जणांना किराणा दुकानात जायला आवडतं? मी काहीतरी सांगू शकते. तुम्हाला माहिती आहे, मला सकाळी लवकर उठायची आवड नाहीये, म्हणून जेव्हा मी उठते तेव्हा पलंगावरून उठून उडी मारून सगळ्यांना सुप्रभात असं म्हणावंसं नाही वाटत मला. प्रामाणिकपणे मी सांगते, सगळ्यात आधी मला असं वाटतं की अरे बापरे, मला नाही उठायचं, मला उठायचंच नाही. पण देवाने मला त्या गोष्टी दाखवल्या ज्या आठवड्याच्या शेवटी मलाही तुम्हाला दाखवायच्या आहेत. मला वाटतं तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी बदलतील. मी काही आठवड्यांपूर्वी एका दुकानात गेले होते, कपड्यांच्या दुकानात, आणि तिथे जेव्हा ते माझं बिल बनवत होते, माझ्या पाठीमागे 2 महिला उभ्या होत्या आणि मी असं म्हटलं असतं की त्या वृद्ध महिला होत्या, पण कदाचित त्या माझ्याच वयाच्या असतील म्हणून मी तसं म्हणणार नाही अजिबात. आणि हवं तर असं म्हणू की त्या वृद्ध दिसत होत्या आणि मी दिसत नाही, तर तुम्हाला पटलं असणारच आहे. कारण मी त्यासाठी खूप मेहनत घेते. त्यातल्या एकीने दुसरीला विचारलं, मग कशी आहेस ग तू? ती म्हणाली, तुला माहिती आहे ना, मी इतकं निभावून नेतेय. मग तिने पहिलीला विचारलं, तुझं कसं चाललंय ग? आणि ती म्हणाली, हो ना, माझाही अगदी तुझ्यासारखंच आहे, मी सुद्धा निभावून नेतेय. आणि मी विचार केला, एक सांगू का, हे खरंच खूप वाईट आहे. बहुतांश लोकांना असंच वाटतंय की ते कसे बसे टिकून आहेत, ते दिवस ढकलतायत. पण बघा, देवाने आपल्याला त्यापेक्षा कितीतरी अधिक दिलेलं आहे. हो, खरंच देवाबद्दल असं काहीच नाही जे कसं बसं निभावून नेता येईल. तो सर्वशक्तिमान आहे आणि तो कशाचा देव आहे ते सांगा? पुरून उरेल इतक्याचा. फक्त पुरेशाचा नाही, कसं बसं भागेल याचा नाही, तर पुरून उरेल इतक्याचा. आता मला हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे. इथल्या प्रत्येकाकडे आनंद आहे. जर तुमच्याकडे येशू असेल, तुमच्याकडे आनंद आहेच. तो तुमच्या आत आहे, तो तुमच्या आत्म्यात आहे. पण सैतान खूप मेहनत करून त्याला बाहेर येण्यापासून थांबवतो
किंवा आपल्याला ते जाणवू देत नाही, कारण परमेश्वराचा आनंद ही तुमची ताकद आहे. मला वाटतं हा आनंद शक्तिशाली आहे. मला वाटतं हा आनंद स्वास्थ्यदायक आहे. मला वाटतं ते लोक सर्वाधिक आनंदी असतात ज्यांना ते सगळ्यात छान जाणवतं. आमेन. आणि म्हणूनच मी विचार करते की आपण शक्य होईल तितकं आनंदी राहायला हवं. आनंद कसाही असू शकतो. हसता खिदळता शांत आनंद. आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात दिवसभर जोरजोरात हसावं खिदळावं. तर त्याचा अर्थ हा की तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल शांत आणि आनंदी असायला हवं. आता बघा, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात फरक असतो. माझी मुलगी, मला 2 मुली आहेत, त्यातली एक खूपच कणखर आहे आणि मला त्यातल्या संज्ञा फारशा माहीत नाहीत. पण जेव्हा मी त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तेव्हा आपण तिला आशावादी म्हणू शकू. आणि ती खरंच सकाळी अशी अगदी उत्साहाने उठते आणि म्हणते, सुप्रभात, कसे आहात सगळे. आणि छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ती इतकी उत्साही असते. आणि बघा, हे सगळं ती इतरांपेक्षा जास्त आध्यात्मिक आहे म्हणून नाही. ती आध्यात्मिक मुलगी आहे, देवावर प्रीती करते, त्याच्या वचनाचं शिक्षण देते, पण ती म्हणजे तिचं व्यक्तिमत्वच हे असं आहे. आणि म्हणूनच आपण हे समजून घ्यावं की आपली व्यक्तिमत्व भिन्नच असतात. तर तिने एकदा मला कॉल केला, ती माझ्या घरीच होती, आणि नंतर कॉल केला आणि म्हणाली, अगो मी तुझ्याकडून निघाल्यावर नाताळसाठी अजून दिवे खरेदी करायला गेले होते. आणि ती म्हणाली, मी इतकी उत्साहित झाले की मला धाप लागली जवळजवळ. आता बघा, एक सांगू का, मलाही नाताळ आवडतो, मलाही दिवे लावायला आवडतात, पण त्यामुळे इतकी उत्साही होऊन धाप लागत नाही. माझ्या व्यक्तिमत्वाच्या चाकोरीत ते बसत नाही. आमेन. तर जेव्हा मी म्हणते, एक सांगू, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाचा आनंद घेऊ शकता. तेव्हा मला असं नाही म्हणायचं तुम्ही तिच्यासारखं व्हा किंवा इतर कुणासारखं तरी वागा. असं तुमच्यापैकी किती जण अशा लोकांना ओळखतात जे अखंड सळसळत्या उत्साहाने प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतात. बघा, तुम्ही प्रामाणिक असाल ना, तर तुम्ही समजा शीघ्रकोपी असाल, चिडखोर असाल, तर कधी कधी तुम्हाला ते त्रासदायक होऊच शकतं. कारण मग तुम्ही असा विचार कराल की कोणीतरी हिला सांगा, नाताळचे दिवे खरेदी केले म्हणून धाप का लागते हिला, बापरे. पण तिला लागते धाप. आनंद घेणं. मी तुम्हाला एक विचारू का, तुम्ही तुमच्या मुलांना आनंद घेताना बघणं हे तुम्हाला आवडतं का? सांगा, मला आवडतं. बरं, तुम्हाला मुलांना दुःखी, उदास, कुरकुरताना, तक्रार करताना धास्तावलेले, घाबरलेले, काळजी, चिंतेत पाहायला आवडेल? तुमच्या मुलांना आवडेल तुम्हाला? मग जर आपल्यासारख्या माणसांच्या आपल्या मुलांबद्दल अशा भावना असतील, तर तुम्हाला काय वाटतं, देवाच्या काय भावना असतील? आणि लोकांच्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे, सगळ्याच नाही, काही लोकांची मला ही समस्या आहे की ते विचारच करत नाहीत किंवा त्यांना कळतच नाही की देवाने त्यांना त्यांच्या आयुष्याचा आनंद घेण्याची मंजुरी दिली. आता मी माझं बालपण काहीसं गमावलं. म्हणजे मला फार काही चांगलं करता आलं नाही, कारण मी फार त्रासदायक परिस्थितीतून जात होते. माझ्या घरात आनंद नव्हता आणि हसण्या खेळण्यावरून नेहमीच मी संकटात पडले असं मला आठवतंय. आणि बघा, तो आरडाओरडा थांबव, माझे वडील म्हणायचे. आणि मग जेव्हा मी काम करायचे तेव्हा मला लोक जास्त खुश वाटायचे. म्हणून आनंद घेण्यापेक्षा काम करणं जास्त चांगलं असंच मला वाटायचं. तर अगदी 50 वर्षांची होईपर्यंत जेव्हा कधी मी माझ्या आनंदासाठी वेळ द्यायचे तेव्हा मला अपराधी वाटायचं खूप. कारण मी विचार करायचे की करण्यासारखं असं काहीतरी काम नक्कीच राहिलं असेल. जर मी बरोबर असेन तर या सभेतही असे काही जण असतील, नाही का? आणि बघा, तसंही बरोबरच आहे, या सभेत कोणीतरी असं असेल, कदाचित बरेच जण असतील. जर मी हे तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही इथे बसलेले असाल, पण या सभेचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण तुम्ही अशा गोष्टीच्या विचारात असाल ज्या तुम्ही घरी बसून करू शकला असतात, ज्या तुम्ही
घरी गेल्यावर तुमची वाट पाहत असतील तर मग काय उपयोग सांगा मला. आहे का उपयोग त्याचा काही? तर शेकडो लोक असे असतात. ठीक आहे, म्हणजे याला काय अर्थ आहे? कारण मग आपण कुठल्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही कधीही. म्हणजे असं नाही की आपण कामाचा विचार करू नये, पण म्हणजे असंही नाही की कामातून कधी विश्रांतीच घेऊ नये आपण. खरं तर जर तुम्ही मध्ये मध्ये विश्रांती घेतलीत आणि तुम्ही जे करताय त्याचा आनंद घेतलात ना, तर तुम्ही जास्त कार्यक्षमतेनं काम करू शकाल. शेवटी मी अशा ठिकाणी आले की जिथे मी दिवसभरात 5 मिनिटांच्या छोट्याशा सुट्ट्या घेते. मी एका गोष्टीतून दुसरी, मग तिसरी, चौथी, 5वी, 6वी अशा एका पाठोपाठ गोष्टी करायचे. पण आता तिथून मी इथे पोहोचले की मी एखाद्या व्यायामानंतर मी माझ्या प्रशिक्षकाबरोबर सोमवार, बुधवार, शुक्रवार व्यायाम करते, दमते मी. पण ते झाल्यावर माझं पुढचं काम असायचं ते स्वच्छ होणं, छान आंघोळ करणं, केस विंचरणं वगैरे. पण कधी कधी मी माझ्या आरामखुर्चीकडे जाते, 5-10 मिनिटं अंग झोकून देते, व्यायामाचा शीण घालवते आणि मगच मी पुढची गोष्ट करायला जाते. बघा, या छोट्याशा फक्त 5 मिनिटांच्या छोट्या सुट्ट्या तुम्हाला सामर्थ्य देतात, शक्ती देतात आणि ताजतवानं करतात आणि तुमच्या दिवसाचा आनंद घ्यायला तुम्हाला मदत करत असतात अहो त्या. आणि जरी त्यातलं बरंच सांसारिक गोष्टींची काळजी घेणं असलं तरी सुद्धा. आता आपण 4 अध्यायांबद्दल जाणून घेऊया. तुम्ही त्यांच्याकडे गांभीर्याने बघावं असं मला वाटतंय, कारण जेव्हा देवाने मला हे शिक्षण द्यायला सुरुवात केली की त्याची इच्छा आहे मी माझ्या आयुष्याचा आनंद घ्यावा. मी फक्त काम 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 काम, निर्मिती 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 एवढ्या गोष्टींसाठीच बनले नाहीये. हेच काही अध्याय होते ज्यातून देवाने मला मार्ग दाखवला, ते खरंच डोळे उघडणारे होते. योहान अध्याय 10 वचन 10 हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी माझ्या कार्यक्रमाचं नाव ठेवलंय आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा. आणि मला ते कसं करायचं हे शिकायला खूप मेहनत घ्यावी लागली. तुमच्यापैकी काहींना हा वेडेपणाही वाटेल, पण तुमच्यापैकी किती जणांना हा वेडेपणा आहे असं अजिबात वाटत नाही. मी जे सांगते ते तुम्हाला बरोबर कळलंय? सांगा मला. ठीक आहे, बहुतांश लोक असेल तर आपल्याला योग्य संदेश मिळाला म्हणून देवाचे आभार. योहान 10:10 चोर येतो तो चोरी, घात व नाश करावयास येतो, पण मी आलो. किती जणांना येशू आल्याचा आनंद झाला? ते जसं एकत्र मांडलंय ते मला आवडलं. यासाठीच सैतान येतो, पण मी आलो ती तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती थोडी थोडकी नव्हे तर विपुल व्हावी. तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी. म्हणून लक्षात घ्या, आपण आपल्या आयुष्याचा आनंद लुटायला हवा. बघा, आपण नैसर्गिक आयुष्य जगतो पण देव त्याच्यात भव्यता आणतो. तुम्ही सर्वसामान्य रोजचं आयुष्य जगाल, तुम्हालाही समस्या असतील आणि तरीही तुम्ही आनंद घेऊ शकाल. पण मी ते कसं करू? आपण आज थोडंसं दृष्टिकोनाबद्दल बोलणार आहोत, कारण बरंच काही आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो आणि तसेच आपण निर्णय घेत असतो, हे लक्षात घ्या. आमेन. ठीक आहे, तर शब्दप्रयोग लक्षात घ्या. विपुलपणे, भरपूर, उतू जाईपर्यंत. तुम्ही फक्त ते निभावण्या इतकं पुरेसं नाही असं नाही, मी फक्त भागवतोय असं नाही. तुम्हाला पुरेल इतका आनंद आणि इतरांवरही सांडेल इतका आनंद. त्यामुळे त्यांनाही तुमच्याकडे जे आहे त्याची थोडीशी तहान आणि भूक लागेल. येशूने लोकांना त्याच्यामध्ये राहायला शिकवलं. योहान अध्याय 15 वचन 7 तुम्ही माझ्यात राहिलात व माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. तर तो राहण्याबद्दल, प्रीतीत राहण्याबद्दल अशीच वचनं सांगतो. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. राहणं म्हणजे जगणं, वास्तव्य आणि तिथेच राहणं, तिथेच विश्रांती घेणं. विश्रांती घेणं, येशूमध्ये राहणं. वचन 11 माझा आनंद तुम्हामध्ये असावा
व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणून मला नाही वाटत की आपण कुठलाही आनंद घेऊ शकू जर आपण देवामध्ये विश्रांती घ्यायला शिकलो नाही. काळजी आणि चिंता करणं आणि आयुष्याचा आनंद घेणं हे एकाच वेळी नाही होऊ शकत. आमेन. तुम्ही नेहमीच गलित गात राहून हालचालही करता येणार नाही इतकं थकून तुमच्या आयुष्याचा आनंद नाही घेऊ शकत. आपण आपल्या आयुष्यात समतोल राखायला हवा. आनंद घेणं हा एक असा मोठा भाग आहे जो आपल्याला कठीण प्रसंगातून सावरायला टिकून राहायला मदत करत असतो. आणि बघा, वचन बघूया. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि मग योहान 16:24, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. परिपूर्ण मागा म्हणजे तुम्हास मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आणि बघा, आपण बऱ्याच गोष्टी मागतो पण आपण थांबून ते स्वीकारायला वेळ नाही काढत. आभारी आहे. ठीक आहे, विचार करा यावर. तुम्ही यावर विचार करायला हवा असं मला वाटतं. कारण एक सांगू, जेव्हा तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आनंद घ्यायला शिकाल तर मग यापेक्षा इतर कोणत्याही गोष्टीने सैतानाला वेड लागणार नाही. तुम्हाला रोज गाडी चालवत कामावर जायची धास्ती घ्यावी लागणार नाही. भांडी घासायची नाही, कपडे धुण्याची धास्ती नाही, किराणा दुकानात जायची धास्ती नाही. तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही म्हणाल कसं ते सांगा ना. सांगणारच आहे मी. मला हे थांबवून ठेवणं खरंच खूप कठीण जात आहे, पण तरी तुम्हाला वाट बघायला लावायची आहे मला. मागा म्हणजे तुम्हास मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. बरेचसे लोक घेण्याबाबतीत फार चांगले नाहीयेत. तुम्हालाही आवडत नाही ना जेव्हा तुम्ही एखाद्याला काही देऊ पाहता आणि ते असंच म्हणतात नको 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 नको. आणि आपलं असं होतं की तुम्ही फक्त घ्या ना हो, कृपा करून हे घ्या. बघा, बऱ्याचदा आपण देवाकडून कसं स्वीकारायचं ते शिकायला हवं. आज तुमच्यापैकी काहींना देवाची दया मिळवायची गरज आहे. चला, ही मोफत भेट आहे. तुम्ही 1 वर्षापूर्वी जे काही केलंय त्याबद्दल तुम्ही अजूनही स्वतःवर चिडून आहात. तुम्ही देवाकडे क्षमेची याचना केलीत आणि त्याने ती क्षमा केली असा तुमचा विश्वास आहे, पण तरी तुम्ही स्वतःला क्षमा केली नाही कारण तुम्हाला देवाची दया मिळणार नाही म्हणून. दया म्हणजे तुमची पात्रता नसताना देवाने तुमच्याबद्दल दाखवलेलं चांगुलपणा. खरोखर ही जी दया आहे ती तुम्ही घट्ट पकडून ठेवल्यावरच आनंद मिळेल. मग योहान अध्याय 17:13 मध्ये तो म्हणतो, पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. ही फक्त श्रद्धेने करण्याची गोष्ट नाहीये, तर त्याला खरंच असं वाटतंय की आपण त्याचा आनंद अनुभवावा आणि आयुष्याचा आनंद लुटावा. एक सांगू, मी पूर्णपणे विश्वासणारी आहे. मी श्रद्धेवर विश्वास ठेवते, श्रद्धेने वाट पाहते. पण अशी वेळ येते जेव्हा मला सुद्धा ते मिळायला हवं असतं. मला सुद्धा ते मिळण्याचा अनुभव घ्यायचा असतो. मला कुणाला तरी सांगायचं असतं की ते खरंच आहे, त्याची वाट बघण्याच्या योग्यतेचं आहे ते. चला आता. आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. म्हणून बोलतो. येशू किती आनंदी असेल असं तुम्हाला वाटतं? तो म्हणतोय, माझी इच्छा आहे मी जसा आनंदी आहे तसं तुम्ही व्हावं. माझी इच्छा आहे माझ्याकडे ज्या प्रकारचा आनंद आहे तो तुम्हाला मिळावा. माझी इच्छा आहे मी घेतो तसाच तुम्ही सुद्धा आयुष्याचा आनंद घ्यावा. तुम्ही सुद्धा आयुष्याचा आनंद घ्यावा. बघा, हे छान आहे नाही का? मला विश्वास आहे की आनंदाविषयीचं शिक्षण खूप खूप महत्वाचं आहे.
आपण आपल्या आयुष्याचा आनंद घ्यावा असं देवाला वाटतं, यावर विश्वास ठेवा. सगळेजण म्हणाल का, मी माझ्या आयुष्याचा आनंद घ्यावा ही देवाची इच्छा आहे? अर्थातच आपण सुट्ट्यांवर जगत नाही. काही जण तर सुट्टीचाही आनंद घेत नाहीत आहो, कारण तुम्ही सुट्ट्या घेऊन सगळ्या समस्यांबद्दलच काळजी करता. आपल्याला आपल्या आयुष्यात खास गोष्टींची गरज असते. कधी कधी तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता की तुम्हाला असं वाटतं, देवा माझ्यासाठी काहीतरी करण्यासाठी मला तुझी गरज आहे, मला काहीतरी दाखव. तुम्ही कोण आहात, काय करता, याने मला काही फरक पडत नाही. आपण सगळेच कधी ना कधी या ठिकाणी येतोच. मी अशा काळातून गेले जेव्हा मी म्हटलं, ठीक आहे देवा, मी खूप काळापासून हे श्रद्धेने करते, आता तू माझ्यासाठी काहीतरी खास तू केलं पाहिजेसच. आणि बघा, यात काही चुकीचं नाही. देवाला तुमच्यासाठी खास काही करायला सांगणं जेव्हा तुम्हाला मनापासून असं वाटतं की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे तुम्हाला त्याची गरज आहे. आणि मी काही दिवस त्यासाठी प्रार्थना केली आणि मला खात्री तेव्हापासून 3-4 गोष्टी घडलेल्या आहेत. कदाचित त्या तुमच्या दृष्टीने फार नसतील, पण मला कळलं होतं की दैवी योगायोग होता तो माझ्यासाठी. तुम्हाला आवडतं ना जेव्हा तुम्ही ते ऐकता की मी इथे आहे, मी तुमचं ऐकतोय, मी तुमची काळजी घेतोय. बऱ्याचदा आपण काय करतो तर लोकांवर चिडतो, कारण ते आपल्याला हवं ते आपल्याला देत नसतात. पण खरं तर आपण ते देवाकडे मागायला हवं, कारण देणारा देव असतो. पटतंय ना, सांगा मला. बघा, मी देवने हे केलं नाही ते केलं नाही म्हणून त्याच्यावर चिडते आणि मी हे वर्षानुवर्ष करत आले. आणि मी एक सांगू का, त्याचा उपयोग नसतो. तुमच्याकडे आनंद नाही म्हणून समोरच्याला दोष द्यायचा. ज्याच्याशी लग्न केले त्या माणसात त्याने नाही बदल होणार हो. परमेश्वराने मला एकदा सांगितलं, तुझ्या आनंदाची जबाबदारी देवला देणं थांबवशील तू? चला आता, कुणाला तरी यातून मार्ग मिळेलच. बघा, एक महिला अशाच एका परिषदेनंतर, मी खूप काळापासून या विषयावर शिकवलं नाहीये, पण ती खरोखरच आली आणि तिच्या आयुष्याचा आनंद घेण्याची तिला परवानगी दिल्याबद्दल आभार मानले माझे. आणि मला जाणवलं की तिथे अजूनही असे बरेच जण असतील, कारण माझा अंतःकरणपूर्वक विश्वास आहे देव मला वेगवेगळ्या जागी जे शिकवण्यासाठी देतो ते योग्य वचन असतं, योग्य ऋतूत, योग्य त्या स्थळासाठी. आज इथे असे अनेक लोक आहेत ज्यांना या वचनाची नितांत गरज आहे. आणि मी याआधीच सांगितलंय, मी माझ्या आयुष्याचा आनंद घ्यावा अशी देवाची इच्छा होती. ते मी शिकायला लागले तेव्हा मी 50शीची होते आणि एके रात्री मी कोचावर लोळत होते, सिनेमा बघत होते, मी दिवसभर काम करत होते. मी नेहमीच खूप काम करत असे आणि लोळत पॉपकॉर्न खात असताना मला अगदी एकदम जाणीव झाली, अपराधीपणाची अस्पष्ट अशी भावना येऊन गेली माझ्या मनामध्ये. आणि बघा, जेव्हा तुम्ही विश्रांती घेऊ पाहता किंवा आनंद लुटू पाहता, तेव्हा तुम्हालाही असं वाटतं का की मी हे करायलाच नको होतं, मी आराम का करतेय, मी हे बरोबर करतेय का? आणि बघा, मी नेहमी म्हणते, देवा, मी नेहमीच या सगळ्यातून का जात असते? कारण तू आनंद लुटायला हवास आयुष्याचा, असा विचारच करत नाहीस तू कधी. लक्षात ठेवा, देवाच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात जे करताय त्या सगळ्याचा आनंद लुटू शकता. अगदी आपण सामोरे जातो त्या दैनंदिन सर्वसामान्य गोष्टींचाही. परिस्थिती कशीही असो, तुमच्या आयुष्याचा आनंद घेण्याची स्वतःला अनुमती द्या. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.